सुद्धा आपल्या हक्काचे पैसे बँकेमध्ये असताना आपल्या घरातल्या लोकांना आपल्याला दुर्दैवाने गमवायची सुद्धा वेळ आपल्या घरामध्ये आली। आता हे जे गेवराईचे काही पंडित आहेत त्यांचा जे भवानी कारखाना त्यांच्या संस्थेला त्या ठिकाणी सूतगिरणीला आज त्या ठिकाणी मध्यंतरी कोर्टाने त्यांच्यावर जप्ती आणली। मात्र आता ते शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढा कळवळा दाखवत आहे राज्यामध्ये शेतकऱ्याचे पैसे आले तुम्ही भरावा आणि तर तुम्ही सरकारच्या विरोधात बोलण्याचा शेतकऱ्याच्या बाबतीत 2004 साली आपण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम केलं, प्रवेश केला आणि त्या परिस्थितीमध्ये जवळपास या जिल्ह्यामध्ये एकच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होते। देश स्वतंत्र झाल्यापासून कधीच भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातनं राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद गेले नव्हते। या ठिकाणी प्रयत्न करून दिवस रात्र एक करून हे पक्ष संघटना वाढवण्यासाठी अण्णांनी काम केलं। ही जे आज हे सोळंकी असतील, पंडित असतील, हे परळीवाले तर ते डायरेक्ट पवारांना भेटले, त्यांचं आपलं काही संबंध, पण हे लोक आपण पुढे घालून या पक्षामध्ये आणले। त्या पक्षामध्ये आणून म्हणजे 2008 साली ही लोक आले, 2004 साली अण्णा त्या ठिकाणी पक्षामध्ये आले। त्याचं काय फळ आम्हाला मिळालं, अण्णांना काय फळ मिळालं, म्हणजे एवढी मेहनत घेऊन त्यांनी पक्ष वाढवला, नंतर आलेले जे मागच्या दाराने आलेले लोक यांना त्या ठिकाणी 4-4 वर्ष मंत्रीपद करण्याचा प्रयत्न, त्यांना मंत्री कराय, आजोबा यांचे वडील हे मंत्री संत्री राहिलेले लोक, प्रस्थापित लोक, यांनी मात्र त्यावेळी कुणी हिंमत दाखवली नाही। पक्षाच्या श्रेष्ठींनी विचारलं तुम्ही उभा राहता का, ती लोक म्हणायचे रेल्वेला जाऊन येतो। दुसऱ्याला विचारलं तुम्ही उभा राहता का, ते म्हटले थांबा मी विचार करून बाहेरून येतो, परत आलेच। अरे मग जेव्हा पक्षाच्या अध्यक्षांवरती वेळ आली त्यावेळी तुम्ही मात्र पाठ फिरवली, त्याच्यामध्ये उभा राहण्याची दानत दाखवली नाही आणि आज त्या ठिकाणी ही लोक जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे मालक झाले आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी पक्ष संघटना चालवली त्यांना आज पक्षामधनं बाहेर राहण्याची वेळ आली। अकालपट्टी यांनी केली, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्वर्गीय आर.आर. आबांनंतर एक चेहरा आणि ह्यांनी एक जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आमचे जेवढे जिल्हा परिषद सदस्य असतील, उमेदवार असतील, आमच्या आई असतील, त्यांच्या विरोधामध्ये 1-1 कोटी रुपयांचे वर्गण्या करून पाठवल्या। त्याचे जे काही पुरावे असतील, जे गेवराईच्या साखर कारखान्यावर निघाली गाडी, धारूरच्या रेस्ट हाऊसवर गेली, तिथनं परळीच्या जे ह्यांचं घर आहे त्या घरातून गाड्या गाडीमध्ये पैसे आले, वडवणीमध्ये पोलीस चेकिंग चालू होती, त्या पैशावर माणूस झोपला, आजारी दाखवला आणि आष्टीपर्यंत ते पैसे आले। याचे आम्ही सुद्धा रेकॉर्डिंग आणि तो माणूस समोर सुद्धा उभा करण्याची आम्ही त्या ठिकाणी तयारी लागतो, पण याच्यावरती पक्षश्रेष्ठींनी कुठलाच त्या ठिकाणी कारवाई केली नाही। याच्यावरती आम्ही जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, मात्र आता त्यांचा विश्वास त्यांना जास्त पडतो। मग जर आपल्या घरामध्ये राहून अंधारामध्ये जर आपल्या घरातली लोक जर पाठीमध्ये वार करत असतील तर ते घर सोडून वेगळी चूल मांडल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी पर्याय नव्हता, नाविलाज होता। पण या परिस्थितीमध्ये आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये 5 जिल्हा परिषदचे सदस्य भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिले, पण हे चूक काय एकट्या अण्णांनी केली होती का? कोल्हापूरमध्ये जे धनंजय महाडिक आहेत त्या घड्याळाचे सदस्य भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिले आणि कोल्हापूरमध्ये भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषदचा झाला, हे चाललं। त्यांना बक्षीस काय दिले? खासदारकीची उमेदवारी त्या धनंजय महाडिकांना दिली। आपल्याच बाजूला या महाडा मतदारसंघात सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक होती, भाजप पुरस्कृत म्हणून संजय मामा शिंदे त्या ठिकाणी उभा होते। विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातल्या सदस्याला साहेब त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा विड्रॉल करावा लागला, बिनविरोध देण्याची वेळ आली, का आली? ते संजय मामा शिंदेंना दिले। अरे आपल्या शेजारच्या नगरच्या अलीकडच्या काळामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचा महापौर करत असताना राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं, भाजपचा विचाराचा महापौर झाला आणि त्या परिस्थितीमध्ये जवळपास त्यांना सुद्धा कुठल्या प्रकारची कारवाई न करता त्यांना काय बक्षीस दिलं?
नगर दक्षिणची खासदारकीची उमेदवार. पक्षातल्या मोठ्या नेत्यांना खुश करायचे, घड्याळा घेऊन घ्यायचे, चपला इथून न्यायच्या, कुठला सीट आला नवीन तर आपण बहुतेक कमी पडलो असतो. पण निश्चितपणे ह्या वाईट काळामध्ये 3-3.5 तुमच्या अण्णांना झोपेच्या गोळ्या देऊन सुद्धा त्यांना झोप येत नसायची. एवढा मानसिक त्रास या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून केला. आमच्या राजकीय आयुष्य संपवायचा किंवा आमची माती करायचं ठरवायचं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलं. पण त्या संकटामध्ये, त्या वाईट काळामध्ये जर आपल्या पाठीशी खंबीरपणे कोण उभा राहिला असेल, जर आपल्याला आधार कोणी दिला असेल, तर ती माऊली म्हणजे फक्त पंकजाताई मुंडे पाठीशी उभा राहिल्या. 3 जिल्ह्याचं आमदार करण्याचं किमया त्यांनी करून दाखवली आणि खऱ्या अर्थानं आज ही त्यांच्यावर वेळ आली. ही वेळ आज त्यांना आपल्या सर्वांच्या आधाराची, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आवश्यकता ही त्या दोन्ही भगिनींना आहे. म्हणून आता आपला सुद्धा इथून मागचा इतिहास आहे की आपण जिथं जिथं काम केलं तिथं तिथं इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम आपण केलेलं आहे. तो उमेदवार कुठलाही पक्षाने देऊ. आपण इथून मागच्या निवडणुका पाहिल्या, ग्रामपंचायतची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, झेडपीची निवडणूक असेल, आपण कडाकरांनी जिथं जिथं अण्णांवरती वेळ आली, जिथं जिथं अण्णांवरती संकट आलं, त्या काळामध्ये अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं. हे जे उपकार तुमचे आमच्या कुटुंबावरती आहेत ते आमचं धस कुटुंब उभ्या आयुष्यात कधी त्या ठिकाणी विसरू शकणार नाही. मात्र विकास कामांच्या माध्यमातून निश्चितपणे त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही केल्याशिवाय होणार नाही. पण आता कड्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठी व्यापारपेठ म्हणून आपण पाहिलं जातो. कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताब्यामध्ये, तिथे सुद्धा एक पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करणारे लोक आम्ही त्या ठिकाणी पदावर बसवले. त्याच्या माध्यमातून निश्चितपणे कड्याच्या विकासामध्ये आतापर्यंत ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामं करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी आतापर्यंत करत आलो. आणि येणाऱ्या काळामध्ये आता मध्यंतरी काळामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय होता, त्याची योजना पूर्ण झाली, पण त्या तळ्यामध्ये पाणी जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला मिळालं नाही. म्हणून आता पर्यायी व्यवस्था म्हणून आपण मेथीमधलं पाणी सुद्धा त्या ठिकाणी आणण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. येणाऱ्या काळामध्ये जी आपली पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीला आपल्या सर्वांना मिळून इथून पुढच्या काळामध्ये स्वच्छ आणि आपल्याला या कडा शहरामध्ये जी सेवा आपल्या सर्वांना करायची, त्यामुळे पाणी सुद्धा आपल्याला त्याची व्यवस्था दादा ही मंडळी सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक चांगलं काम त्या ठिकाणी आपण सर्व करतात. सतर्कतेने योगेश शेठ असतील, सर्व आमचे अनिल दाता असतील, संजीव नानांचं, रामशेठ, पिंटू शेठ यांचं सगळ्यांचं एक सहकार्य नेहमी या सर्व विकास कामांमध्ये आतापर्यंत राहिले. पण आता काम करत असताना कुठेतरी माझ्या तरुण मित्रांना सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. त्यांना सुद्धा सोबत घेऊन ग्रामपंचायतचं काम असेल किंवा कुठलंही तालुका स्तराचं काम असेल, आपण सर्वांनी मिळून इथून पुढच्या काळामध्ये ते काम करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. त्यामुळं निश्चितपणे आता आपल्या कड्यामध्ये जो बाहेरचा भाग आहे वस्तीवरचा, तिथपर्यंत आपल्या पक्षातला कार्यकर्ता गेला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे. मागच्या कारण की होताच लोकसभेच्या निवडणुका येऊ, जिल्हा परिषदच्या, विधानसभेच्या निवडणूक, आपल्या कार्यकर्ते कुठेतरी घरापर्यंत जाण्यासाठी कमी पडतात. हे मागच्या काळामध्ये आपल्याला एक परिस्थिती दिसून आली. त्यामुळे निश्चितपणे आपल्या वॉर्डचा जो मेंबर आहे त्यांनी वॉर्डमध्ये पडलेला असेल तरी हताश न होता काम करून आमचा सोन्या कुठे आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी हताश न होता आपण काम करत राहायचं. आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या संधी त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळं सातत्यानं काम करून आता पराभव तुझा पहिला झालाय. माझा राजकीय उदय झाला, मी 3 पराभव पाहिले. माझ्या वडिलांचा लोंढा, माझ्या आईचा एकदा, तरी सुद्धा काम करणं हे सोडायचं नसतं. आणि त्यामुळं निश्चितपणे आपण आपल्या सर्वांचा मी जास्त वेळ न घेता येणाऱ्या 18 तारखेला आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळ
या चिन्हाचं समोरचं बटन दाबण्याचं काम, हे पवित्र काम आपण करावं आणि मतदान रूपी आपल्या प्रीतमताईंना आशीर्वाद द्यावा, एवढेच आग्रहाची कळकळीची विनंती आपल्या सर्वांना मी या ठिकाणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, Maths is easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.